नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम.टेकच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल डिटेलमध्ये बघणार आहे. स्पेशली COEP ॲडमिशनबद्दल है ना. प्रत्येक मुलाचा एम असतं की COEPमध्ये आपलं ॲडमिशन व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ग्रॅज्युएशनच्या वेळेस किती कॉम्पिटिशन असते. बट ग्रॅज्युएशनला जर तुमचं ॲडमिशन झालं नाही, बट PG जर तुम्हाला COEPमधनं करायची असेल, म्हणजे एम.टेक जर तुम्हाला COEPमधून करायची असेल, तर त्याच्यावरती पूर्ण डिटेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामध्ये बघा ॲडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट होईल, डॉक्युमेंट्स कोणते लागतात, फी स्ट्रक्चर काय आहे ना, याबद्दल किंवा प्रिवियस इयरचे कट ऑफ काय आहेत, किती मार्क्सला आम्हाला भेटू शकतं, गेट क्वालिफाय असेल तर मिळेल का, नसेल तर भेटेल का, है ना, किंवा गेटची एक्झाम दिलेली नाही तरी आम्ही एम.टेकला ॲडमिशन घेऊ शकतो का, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे आर्टिकल मिळेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा सिम्पल तुम्हाला काय करायचं, गुगलवरती भिसेसर.com टाकायचं आहे. भिसेसर गुगलवरती सर्च करा, किंवा भिसेसर.com जर तुम्ही टाकलं या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनची टॅब दिसेल. ॲडमिशनच्या टॅबमध्ये गेल्यानंतर एम.टेक दिसेल. या ठिकाणी बघा सेकंड नंबरची लिंक आहे. ओके, तर यावरती जर आपण क्लिक केलं तर तुमच्यासमोर हे ॲडमिशनचं पेज ओपन होईल. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायचं आहे की डॉक्युमेंट्स जे आहे ते कोणते लागणार आहेत COEPमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. आता हे जी पहिली लिस्ट आहे, ही डॉक्युमेंट काय आहेत, तुमचे कंपल्सरीवाले डॉक्युमेंट्स आहेत. जसं की SSCची मार्कशीट म्हणजे 10वीची मार्कशीट, HSC और डिप्लोमाची मार्कशीट है ना, 12वी किंवा डिप्लोमाची मार्कशीट, क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट म्हणजेच काय तर तुमची UGची आहे ना, BE असेल किंवा BTech असेल त्याची मार्कशीट लागेल. गेट ची मार्कशीट किंवा स्कोर कार्ड म्हणू आपण. आता या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांनी गेट स्कोर कार्ड ही प्रत्येकाला मिळत नाही, तर गेटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. ज्याचे व्हॅलिड स्कोर नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. ज्यांचं व्हॅलिड स्कोर आहे त्यांना तर डायरेक्टली मार्कशीट मिळते. ओके, तर ज्यांचा मार्कशीट व्हॅलिड नाही आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट म्हटलेलं आहे. जे विद्यार्थी यावर्षी एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांची ही मार्कशीट आलेली नसेल है ना, तर तोपर्यंत रिझल्ट वगैरे लागेल. तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्यासमोर ही मार्कशीट भेटून जाईल. ओके, त्यानंतर बघा LC लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यालाच म्हणतो आपण TC म्हणतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट है ना, ते रिझल्ट लागल्यानंतरची गोष्ट आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, तुम्ही भारतीय असल्याचा पुरावा म्हणजे नॅशनॅलिटी म्हणतो त्याला. हे एवढे डॉक्युमेंट जे आहेत हे काय कंपल्सरी लागणार आहेत सर्व विद्यार्थ्यांसाठी. तो कॅटेगरीचा असो, जनरल असो, कोणत्याही कास्टचा असो है ना, किंवा रिलिजनचा असो, त्याला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. यानंतर बघा ॲडिशनल डॉक्युमेंट बेस्ड ऑन कॅन्डिडेट टाईप. आता या ठिकाणी कॅन्डिडेटचे टाईप आहेत, टाईप A, टाईप B, टाईप C. हे काय असतात, तर टाईप A मध्ये काय येतं, तर मुलगा हा महाराष्ट्रात मधला जन्म पाहिजे त्याचा, प्लस त्याचं शिक्षण हे महाराष्ट्रामध्येच झालेलं असावं, म्हणजे UG जे आहे, BE BTech जे आहे ते महाराष्ट्रामध्येच झालेलं असावे. अशा टाईपचे जे कॅन्डिडेट आहेत त्याला टाईप A मध्ये कन्सिडर करतो आपण. जवळपास 95% जे ॲडमिशन घेणार आहेत मुलं, 95% टाईप Aच कॅन्डिडेट असतात. तर त्यासाठी काय लागतं, तर तुम्हाला लागतं बघा डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याला दुसरं ऑर आहे बर्थ सर्टिफिकेट किंवा LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेटवरती प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र मेन्शन असावं. म्हणजे प्लेस ऑफ बर्थ जसं की सपोज लातूर असेल है ना, प्लेस ऑफ बर्थ लातूर आणि त्याच्यासमोर स्टेट महाराष्ट्र लिहिलेलं असावं TC वरती. जर असेल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. ओके, ऑब्वियसली तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल जास्त डिटेलमध्ये सांगायची गरज नाही आहे. ओके, हां, त्यानंतर बघा स्पेशल कॅटेगरी डॉक्युमेंट्स. यामध्ये बॅकवर्ड क्लास जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागतं आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते है ना. आणि जर विद्यार्थी कोणता असेल SC किंवा ST असेल तर त्याला 2 लागतात. आणि SC ST सोडून जर दुसऱ्या कोणत्या कॅटेगरीचा असेल विद्यार्थी तर त्याला 3 डॉक्युमेंट लागतात, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि
नॉन क्रिमिलियर NCL हे 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असावं. EWS असेल तर EWSचं सर्टिफिकेट लागतं. ओके. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना डाऊट असतो की तो सेंट्रलचं लागतं किंवा स्टेटचं लागतं. ठीक आहे. आता COEP हे जे आहे ते आपण तुम्हाला स्टेटचं EWS असेल तरी चालेल. त्यानंतर SCBCचं सर्टिफिकेट बघा, कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि तुम्हाला व्हॅलिडिटी वगैरे लागतंच या ठिकाणी. जर ऑर्फन असाल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट लागतं किंवा प्रोफार्मा U आहे तुम्हाला भेटून जाईल ब्राउचरमध्ये. किंवा त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी PWD जर कॅन्डिडेट असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागतं आहे ना. सर्टिफिकेट हे पर्सन विथ डिसॅबिलिटी हे 50% जास्त जर डिसॅबिलिटी असेल, सॉरी 40%पेक्षा जास्त जर डिसॅबिलिटी असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्याचं बेनिफिट होतो. ओके. आता हे झालं ज्या विद्यार्थ्यांनी गेट दिलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. आता असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनी गेटची एक्झाम दिलेली नसेल बट ते PGला ॲडमिशन घेऊ इच्छितात है ना. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक ऑप्शन असतं वर्किंग प्रोफेशनल्स म्हणून है ना. तर वर्किंग प्रोफेशनलसाठी इथे डॉक्युमेंट दिलेले आहेत बघा. PDF आहे. या PDFवरती तुम्ही क्लिक करून डिटेल बघू शकता. हे झाले डॉक्युमेंटबद्दल. हा, आणि दुसरा जो आहे वर्किंग प्रोफेशन आणि स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट हे 2 ऑप्शन असतात आपल्याकडे जे विद्यार्थ्यांनी गेटची एक्झाम दिलेली नाही अशांसाठी. ओके. आता तुम्ही म्हणाल की स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट आणि वर्किंग प्रोफेशनलमध्ये काय डिफरन्स आहे. तर स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट हे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कमीत कमी है ना. एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ते जॉब करत आहेत तर ती जी इन्स्टिट्यूट आहे किंवा ती जी कंपनी आहे ते काय करते, त्या कॅन्डिडेटला हायर एज्युकेशनसाठी स्पॉन्सर्ड करते. आलं लक्षात. त्यासाठी काय लागतं तर प्रोफार्मा P हा त्या कॉलेजमधलं जे लेटर हेड आहे त्या लेटर हेडवरती तो प्रोफार्मा P जो मॅटर आहे तो मॅटर काय करायचा आहे, कॉपी पेस्ट करायचा आहे लेटर हेडवरती कंपनीच्या है ना. त्याच्यावरती स्टॅम्प वगैरे घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल प्रोफार्मा P काय असतो, याच्यात दिलेला आहे आपल्याला हा प्रोफार्मा P है ना. याला काय करायचं, कॉपी करायचा हा मॅटर आणि त्या कंपनीच्या लेटर हेडवरती पेस्ट करायला लावायचा. आणि या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सिग्नेचर घ्यायचं आहे तुमच्या जी ऑर्गनायझेशनचा हेड असेल त्याची. जसं की सपोज एखाद्या कॉलेजवरती तुम्ही जॉब करत असाल तर या ठिकाणी कोणाचं येईल तर हेड ऑफ द डिपार्टमेंट कोण असतो आपला प्रिन्सिपल. तर प्रिन्सिपलचा स्टॅम्प, त्यांची साईन आणि या ठिकाणी तुम्हाला त्याचा सील लागतो है ना. एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्ही काम करत असलात तर सेम या ठिकाणी कंपनीचा जो ओनर असेल किंवा जो हेड असेल त्याचा स्टॅम्प आणि इकडे त्या कंपनीचा सील असे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं आहे. हा मॅटर जो आहे तो कशा कंपनीच्या पूर्ण लेटर हेडवरती पाहिजे. हा झाला प्रोफार्मा P. सिमिलरली प्रोफार्मा Q आहे. हे स्पॉन्सर कॅन्डिडेटसाठी आहे. प्रोफार्मा Q पण याच्यावरती काय ते मॅटर याच्यामध्ये तो भरून घ्यायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे. ठीक. हे काय झाले आपले कशा संबंधित स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटसाठी. तर स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट या कॅटेगरीमध्ये हा विद्यार्थ्याला आफ्टर रिझल्ट 2 वर्षाचा ड्युरेशन पाहिजे है ना. जसं की तुम्ही UG पासआउट असाल सपोज 15 जूनला है ना, 15 जून 2023. तर 23 नंतर 24, 25 आता 2 वर्ष कंप्लीट झाले. ते कॅन्डिडेट किंवा त्याच्यापेक्षा अगोदरचे जे कॅन्डिडेट आहे हे कॅन्डिडेट या ठिकाणी चालून जातील है ना. मिनिमम 2 वर्षाचा गॅप पाहिजे ग्रॅज्युएशन नंतर, तेव्हा तुम्हाला स्पॉन्सर कॅन्डिडेट या कॅटेगरीमधून ॲडमिशन घेऊ शकता. दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे वर्किंग प्रोफेशनल्स. आता हे जे आहे स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट प्रोफार्मा फॉर वर्किंग प्रोफेशनल ऑन लेटर हेड जे कंपनी आहे त्या कंपनीच्या याच्यावरती सेम जसं प्रोफार्मा P होता स्पॉन्सर्ड कॅन्डिडेटमध्ये, तसाच स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट असतं प्रोफार्मा फॉर वर्किंग प्रोफेशनलसाठी. त्याचा पण फॉर्मॅट मी दाखवतो तुम्हाला. तो काय करायचा आहे त्या कंपनीच्या लेटर हेडवरती किंवा इन्स्टिट्यूटच्या लेटर हेडवरती पेस्ट करून सेम हेड ऑफ द इन्स्टिट्यूटचा स्टॅम्प त्याच्यावरती आणि सील हे घेऊन आणायचं आहे. ओरिजिनल तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल. आणि त्याचबरोबर प्रोफार्मा Q पण या ठिकाणी काय करायचं आहे सबमिट करायचं आहे.
जसं की प्रोफार्मा क्यू काय इंडिकेट करतो तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट है ना. दाखवून देतो तुम्हाला लगेच. हा पहा प्रोफार्मा फॉर वर्किंग प्रोफेशन, थोडासा मायनर चेंज आहे त्याच्यामध्ये पी आणि याच्यामध्ये. तर हे काय करायचं आहे, डायरेक्टली इथून कॉपी करायचं आहे तुम्हाला इथपर्यंत, आणि हे काय करून घ्यायचं आहे तुमच्या कंपनीच्या लेटरहेडवरती पेस्ट करायचं आहे. ओके. आणि प्रोफार्मा क्यू जो आहे तो सगळ्या दोन्हीसाठी सेम आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट आणि वर्किंग प्रोफेशनलमध्ये सर नेमका डिफरन्स असतो तरी काय, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट हा फुल टाईम ॲडमिशन घेत असतो आणि वर्किंग प्रोफेशनल जे आहे हे पार्ट टाईममध्ये ॲडमिशन घेत असतात. जसं की वर्किंग प्रोफेशनलमध्ये काय, तर तो कंपनीमध्ये जॉब करत करत शिकत असतो. जसं की विकेंडला कॉलेज होत असतं अशा विद्यार्थ्यांचं, डेली होत नाही, किंवा डेली जर व्हायचं असेल तर तो कंपनीच्या वेळेच्या नंतर होत असतं. तसा टाइम टेबल त्या ठिकाणी बनवलेला असतो. आता वर्किंग प्रोफेशनलसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. तर काही कॉलेज आहेत जे वर्किंग प्रोफेशनलसाठी जागा रिझर्व्ह ठेवतात किंवा त्यांचे बॅच क्रिएट करतात. अशाच कॉलेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे. बट स्पॉन्सर कॅन्डिडेट हे काय असतात तर रेग्युलर विद्यार्थी असतात. स्पॉन्सर्ड करतोय कंपनी म्हणजे काय, तर त्याला ती 2 वर्षासाठी कंपनी काय करते, रिलीव्ह करते त्या कंपनीमधनं, है ना. आणि त्यांचा जो खर्च आहे तो खर्च कंपनी प्रोव्हाइड करते असं त्यांना दाखवलं जातं. असं शक्यतो होत नाही, है ना. तुम्हालाही माहिती आहे कोणती कंपनी हायर एज्युकेशनसाठी काही स्पॉन्सर करत नाही. बट तुम्हाला जर गेट्स दिलं नसेल तर तुम्हाला पर्याय नाही, स्पॉन्सर्डचं सर्टिफिकेट तुम्हाला आणावं लागेल, है ना. आता डायरेक्टली तर मी तुम्हाला सांगू नाही शकत की फेक आणा की कसं आणा, ते तुम्ही हुशार आहात, समजदार आहात, है ना. ज्यांनी गेटची एक्झाम दिलेली नाही त्यांनी स्पॉन्सर कॅन्डिडेट थ्रू ॲडमिशन घेऊ शकता, जर 2 वर्ष कंप्लीट असतील तर, है ना. आता वर्किंग प्रोफेशनलमध्ये कमीत कमी 1 वर्ष तरी कंप्लीट पाहिजे आणि तुम्ही करंट त्या कंपनीमध्ये जॉबला असायला पाहिजे, है ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिलेटेड विथ ME MTech ॲडमिशन, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तसेच व्हॉट्सअपचा ग्रुप आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो जॉईन करा. आणि पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला आपले जे अदर महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत ME MTechचे, त्याची ॲडमिशन प्रोसेस कशी राहील त्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतो. ओके. आता हे झालं आपलं जवळपास डॉक्युमेंट्स काय, ॲडमिशन कसे घ्यायचे त्याच्याबद्दल. आता बघूया आपण की कट ऑफ किती असतो सर त्याचा, आहे ना. तर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर COEPचा कट ऑफ जो आहे तो मागील 3 वर्षाचा या ठिकाणी मी अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी जाऊन तो बघू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्व ब्रँचेस ज्या COEPला जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या ब्रँचेस या ठिकाणी दिलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, है ना. ह्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला काय करायचं आहे, कट ऑफ चेक करायचा आहे. या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, गेट स्कोर आणि गेट मार्क्स. गेटमध्ये मार्क किती मिळालेले आहेत किंवा गेट स्कोर जो आहे तो जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले असतात त्यांना गेटचा स्कोर भेटत असतो. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही चेक करू शकता किंवा तुमच्या गेटच्या मार्कवरनं पण चेक करू शकता, है ना. हा झाला प्रिवियस इयरचा कट ऑफ. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल कट ऑफ कसा बघायचा ब्रँच वाईज वगैरे, तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर बघा फी स्ट्रक्चर काय आहे. ओके. या ठिकाणी बघा फीस जी आहे ही फीसचं पूर्ण स्ट्रक्चर मी त्या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे तुम्हाला, बघा. तर जे गेट क्वालिफाईड स्टुडंट आहेत त्यांचं बघा, जनरल कॅटेगरीचा जर स्टुडंट असेल तर त्याला 1,15,890 रुपये एवढी फीस मागच्या वर्षी होती. तर यावर्षी मे बी थोडाफार चेंज होऊ शकतो, है ना. तर साधारणतः एवढीच फीस राहील. SC ST जर कॅटेगरी असेल आणि त्यांच्या ॲन्युअल इन्कम जे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्याला 11,760 रुपये फीस लागणार आहे. SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि 8 लाखापेक्षा कमी आहे, है ना. मोर दॅन 2.5 लाख जर असेल तर त्या विद्यार्थ्याला फीस किती लागते तर 1,15,890. ओके. नोट डाऊन करा विद्यार्थी मित्रांनो.
त्यामुळे SC/ST कॅटेगरीला बेनिफिट कधी मिळेल, ज्यावेळेस त्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल त्याच वेळेस. ओके. त्यानंतर बघा VJNT, SBC, SEBC, OBC यांचं उत्पन्न जे आहे 8 लाखापर्यंत जर असेल तर त्या ठिकाणी त्यांची फीस आहे 78,890 रुपये. ओके. आणि ऑल कॅटेगरी, आता हे जे स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट आहे त्यांची पण फीस किती आहे, 1,15,890. ओके. आणि हे फॉरेन कॅन्डिडेटचे आहे किंवा गेट स्पॉन्सर्ड, सगळ्यात शेवटचा आहे गेट स्पॉन्सर्ड, गेट अँड स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट आहे ना, गेट क्वालिफाय असेल किंवा स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट, त्यांची फीस किती आहे, 74,640. ओके. तर असे जे विद्यार्थी आणि कोणते विद्यार्थी आहेत हे, तर बघा OBC, SEBC, EWS, SBC, VJNT गर्ल्स ॲन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख असेल अशा विद्यार्थ्यांना 74,640 एवढी फीस आहे. जे आपण म्हणतो की मुलींना फ्री शिक्षण आहे है ना, तर फ्री ही फक्त मुलींना कशामध्ये सवलत मिळत असते, तर ट्युशन फीमध्ये. म्हणजे त्या विद्यार्थिनीची 37,000 रुपये जी फीस आहे ती माफ झालेली आहे. डेव्हलपमेंट फी ही माफ होत नसते है ना. जी 1,15,890 रुपये फीस आहे जनरल मुलांसाठी वगैरे, तर मुलींसाठी किती आहे, 74,640 एवढी फीस पडणार आहे है ना. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो की मुलींना फ्री शिक्षण झालेलं आहे, तर फ्री ही फक्त तुमची ट्युशन फी माफ झालेली आहे. अदर डेव्हलपमेंट फीस वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी भरावीच लागते. ओके. आता ह्या ज्या फीस आहेत ह्या फक्त कॉलेजची सांगितली मी तुम्हाला, जर तिथं हॉस्टेलची फीस वगैरे तुम्हाला ते ॲडिशनली भरावी लागेल. ओके. आता लवकरच याचे पण ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल, साधारणतः जून महिन्यामध्ये प्रोसेस सुरू होईल, म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये. ज्यावेळेस तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवून टाकेल की ॲडमिशन प्रोसेसचा रजिस्ट्रेशन कसं करायचं है ना, ते सर्व डिटेल मी तुम्हाला या ठिकाणी टाकेल. ओके. आय होप तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील यात. तर बघा याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन मागच्या वेळेसची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस होती त्याची पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते बघू शकता है ना, रजिस्ट्रेशन कसं करायचं काय. बट सध्या काही गरज नसावी त्याची है ना. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये है ना. थँक्यू.